जगाधिक देवांना या नरदेहाची किंमत कळालेली आहे, पण मिळाला नाही महाराज. पावला हा देह काग टाळी न्याय न घडो उपाय घडो आले. महाराज म्हणतात, अरे आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा असा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. याच्यासारखं साधन या जगाच्या पाठीवर भगवंताला प्राप्त करण्यासाठी दुसरं नाही. हा देवादिकांना याची किंमत कळाली पण मिळाला नाही. ऐका लक्ष देऊन. तिसरा नंबर आहे आपला, नरदेह मिळाला पण कळाला नाही. या नरदेहाची किंमत जर कळाली असती तर दारू पिऊन आपण आयुष्याची बर्बादी केली नसती. एखाद्या माणसाला म्हणलं आपण दारू का पिता, तो म्हणतो टेन्शन आहे माझ्या जीवनात. मग रोगर प्या ना, कायमचं टेन्शन जाईल. आहे का? दारूनं टेन्शन जाता असं कोणी सांगितलं? अरे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. आपने पल्लो का दाम खर्च कर मुँह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा ना. आम्ही एवढं पळतो फिरतो, मग पैसे मिळतात म्हणूनच का ना? मिळत असतील प्रारब्धानं तो भाग वेगळा आहे, बरोबर आहे ना. पण आता 2 वर्ष कोरोनात कीर्तनच नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? बोला ना. का फाश्या थोड्याच घेतल्या महाराज लोकांना? तुम्ही असं समजू नका आपल्या गावाच्या सप्त्यावरच यायची घरं व्हायला लागलीत. महाराज लक्षात येते माझं बोलणं. विठाला विठाला. जगण्यासाठी काय लागतं महाराज? बघा, मी काल एक छान वाचला, फार 4G. एखाद्या माणसानं निवडणुकीला फॉर्म भरला, ऐका माझं बोलणं, निवडणुकीला फॉर्म भरला आणि अपोजिट पार्टीनं विरोधकानं सांगितलं फॉर्म मागं घे, 10 लाख रुपये तुला आज मोजून देतो कॅश. तो माणूस काय म्हणतो माहितीये काय? फेक तुझे पैसे तिकडे, चाल. तो माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, मला पैशाचं घेणं नाही. मला 4 मतं पडू दे पण मी फॉर्म मागं नाही घेणार. मग पैसेच कमवायचे होते तर फॉर्म मागं घेण्याचे बी मिळू लागले. का नाही मागं घेतला? तिथं पैशाला किंमत नाही, तिथं इमेजचा प्रश्न आहे. तसं कीर्तन या 2 तासात नाही आठवत आम्ही पैशासाठी करतोय. या महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनगार असू द्या, हा फेटा बांधल्यावर आणि या गादीवर उभं राहिल्यावर त्या 2 तासात त्याच्या मनात एकदा सुद्धा येत नाही की मी पैशासाठी बोलतोय. एकदा नाही मला. एकही वादक नाही आणि एकही गायक नाही. जाऊ द्या, आमच्या बाबतीत आम्ही खोटं बोलल, तुमच्या बाबतीत बोलतो. खरं बोला, तोंड चोपडेपणा करू नका. चुकलं तर चुकलं म्हणा, मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. फक्त खोटं बोलू नका. जेव्हा तुम्ही श्रद्धेने 2 तास आमच्या पुढं कीर्तन ऐकायला बसता, तेव्हा तुमच्या मनात एकदा तरी येतंय का हो, या महाराजाला आपण पैसे ठरवून आणले वा? बोला. नाही, या 2 तासात नाही आठवत. हा झाल्यावर म्हणसाल अरे गेलं 2 तासात 21 घेऊन आपण मारा कांदे फवारून, बरोबर आहे का? ह्या चर्चा होतील, पण एक तर अगोदर किंवा नंतर कीर्तनात बसल्यावर नाही. विठाला ही नशा आहे. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे. बस हा रस घेतला ना, दुसरा रस घेण्याचं काही कारणच नाही महाराज. या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. आणि या नरदेहाची किंमत कळाली तेच म्हणतात घेई मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. किंवा ज्यांना या नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. वैतागलेले म्हणतात यमा चिठ्ठी कुठं हरवली, अरे काम मरतो जगना, चांगलं आयुष्य परत परत मिळत नाही महाराज. गॉड गिफ्ट आहे. विठाला विठाला. या नरदेहाची किंमत कळाली पाहिजे माणसाला. मग या नरदेहात आल्यानंतर काय करावं लागतं? याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन, अनेकही ज्ञान नाही कोठे. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात गेल्यावर भजन नाही करता येत, भोजन करता येईल. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान आहे. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. फरक काय? कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा घोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं जाऊन. फरक काय? फारसा फरक नाही आहे त्याच्यामध्ये. भूक लागणं हे सगळ्याला सारखं आहे, पण कुत्र्याला भजन करता येत नाही, माणसाला भजन करता येतं, आहे का नाही? कुत्र्याला गाढवाला भजन करता येतं का? तुम्ही असं पाहिलं 10-5 गाढवं एकत्र आले, त्यानं सप्त्याची मीटिंग घेतली, सप्ताह ठेवला, 5-6 गाढवाला कीर्तनाला बोलवलं, एका गाढवानं पटका बांधला, कीर्तन सांगायला सुरुवात केलं आणि पुढं बसून 4-5 गाढवं ऐकायला लागली. पाहिलं का तुम्ही कधी? गाढवं कीर्तन ऐकताना पाहिली का? ऐकतात का गाढवं कीर्तन? गाढवं कीर्तन ऐकतात का? गाढवाला कळतं का कीर्तन आहे?
गाढवाला करतं का अन्नदान? का हे नाही महाराज, हे घरी गेल्यावर कळल तुम्हाला, का नाही? गाढवाला याची किंमत नाही, या नरदेहात आल्यानंतर याची किंमत होत असते. म्हणून महाराज म्हणतात नरदेहात येऊन भजन झालं पाहिजे. म्हणून म्हणतात ना, देवे दिला दे भजना गुमाता, 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 देवे दिला दे सुंदर नरदेह भजनासाठी दिला आहे का नाही? महाराज लक्ष द्या. पण आपण त्याचा उपयोग भोजनासाठी करतो आहे का नाही? एखाद्याला म्हणलं का हो आपण कशाला जन्माला आलो, तो म्हणतो काय खरं नाही हो महाराज, खा प्यायचं आईश करायची, मेल की गेला. अरे खाणं पिणं तर कुत्र्या मांजराच्या बी जन्मात आहे ना. नरदेहात नाही तरी काय थोडी, श्वान शुकरे बापुडी. नाही तर कुत्र्या मांजराची कमतरता थोडीच आहे. मग या नरदेहात आल्यानंतर भजन झालं पाहिजे. लक्षात घ्या बघा. मग या नरदेहात येऊन जर भजन नाही केलं, दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली, तर याचा काही फारसा या नरदेहात आल्यानंतर फायदा होत नाही. म्हणजे नरदेह मिळाला पण कळाला नाही. साधू संताला नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. म्हणून महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. पुढती येऊ आम्ही पुन्हा जन्माला येऊ. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ऐका नाही, आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ कशासाठी? काला खाऊ दही भात. काला खाण्यासाठी जन्माला येऊ. आता काला शब्द कसा तयार होतो बघा. का अधिक आला बरोबर काला.
का आला, जन्माला का आला याचा विचार करणं म्हणजे काला. कोहम, मी कोण आहे, कथमिदम, मी कुठून आलो, जातम, मला कुठं जायचंय, कोय करतास्य विद्येते, आहे मी कोण, कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. पुन्हा एकदा ऐका बरं का. काला 3 पद्धतीचा मी अगोदर तुम्हाला सांगून गेलो. वारकरी संप्रदायातलं सगळ्यात श्रेष्ठ फळ काय, बोला, काला. वारकरी संप्रदायातलं सगळ्यात श्रेष्ठ फळ आहे काला. आणि काल्यात काय मिळतं, काजू, बदाम, पिस्ता, मालपुआ, रबडी, नाही काय, लाह्या. 7 दिवस सप्ताह करायचा आहे बापू, आणि मिळणार काय, लाह्या. ही काही पद्धत आहे का? 7 दिवस एवढे महाराज बोलवायचे, एवढा खर्च करायचा, आणि फळ काय, दही आणि लाई. तुमच्या घरी नाही काय? याच लाह्याला घरी जाऊन चांगली फोडणी दिली तर सुशीला किती भारी होतो. हे तर एकमेकाच्या अंगावर पडायची गरज काय खाण्यासाठी. ऐका बरं का लक्ष देऊन. पण याच्यातलं दही सामान्य नाही, आणि याच्यातली लाही सुद्धा सामान्य नाही. दही आणि लाही एवढ्या सामान्य तत्वावर वारकरी संप्रदाय थांबायला तयार नाही महाराज. हे रूपक केलेलं आहे. दही आणि लाही रूपक केलेलं आहे. दही आणि लाही एकत्र केली आणि कुणाला म्हणलं याच्यातलं दही वेगळं करा आणि लाही वेगळी करा, तर करता येणं शक्य आहे का? नाही. तसं जीव ब्रह्माचं ऐक्य झालं की जीव वेगळा आणि शिव वेगळा उरत नाही. त्याला खऱ्या पद्धतीचा काला म्हणतात. बोलत चला. दही आणि लाही एकत्र गेली त्याला काय म्हणतात? काला. बोला बोला. दही आणि लाही एकत्र गेली त्याला काय म्हणता? काला. दूध आणि भाकरी एकत्र गेली त्याला काय म्हणता? काला. दारून पाणी एकत्र केलं, नाही नाही नाही, हा कालवा, काला नाही. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. पण याच्यातलं दही कोणतं आणि लाही कोणती? ऐका. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे? चला बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? बोला 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 बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? राम म्हणताना तोंड वाकडं करायची गरज नाही, डोळे लावायची गरज नाही, थुकत बाहेर यायची गरज नाही. लक्ष तुमच्या लक्षात ठेवा. राम म्हणताना तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही. राम नामाला स्वतंत्र चव आहे. बघा, राम नामाला स्वतंत्र चव आहे. राम म्हणणं सोपं आहे. पुन्हा ऐका, राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. महाराज म्हणतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. एका जन्माचं नाही हो, अनंत जन्माचं पुण्य एकत्र आलं की देवाचं नाव मुखातून येत असतं. असं सहज येत नाही. एवढा जरी सप्ताह चालला असेल तर काहीला आवडणार नाहीये, आवडणार नाही. एका वाक्यात सांगतो, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. भजन गोड नाही काही नाही. ते सप्ताह सुरू झाला आणि पत्रिका पाहिली की अशी धरतात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे आता मर्ग आजा बाया जाऊन 8 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपले जेव्हा आपल्या लोकाला आपली गोष्टी आवडत नाही. आवडत नाही ना, समजावं याच्या अंगात काहीतरी पाप आहे. एखादा म्हणला ना, ते लय मोठे महाराज येणार आहेत आपल्या गावात. बरं मग लय मोठा महाराज, सानप महाराज, मग मी करू काय त्याचं? खार घालव आता त्याचा, दुसरं काय करतो तू? आता आवडत नाही काही माणसाला, तुम्ही कोणी आणावं काही बदल होत नाही. महाराज लक्षात ठेवा. बघा, राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. बघा, इथं टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात, त्यांच्या गळ्यातले टाळ एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हा लाकडाचा मृदंग कातड्याचा वाजवला की विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पण कीर्तनात बसलेली माणसं म्हणत नाही. नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला सांगितल्यावर तर कोणी बी म्हणन, हाड म्हणल्यावर तर कुत्र बी जाते. सांगा, नाम मुखाला येणं एवढं अवघड. बरं, नाम मुखाला येणं नुसतं अवघड नाही, टकले महाराज, त्याच्यात प्रेम निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा अवघड. महाराज म्हणतात, नाम मुखाला कदाचित एखाद्या वेळेस येईलही, पण प्रेम निर्माण होणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. प्रेमाविन भजन
नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचोनी काय. प्रेमाशिवाय भजन नाही. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके ना. महाराज काय म्हणतात, आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून म्हणतात ना, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना. क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना. क्या जाने जो प्रेम गली में. जो वेद पढ़े और भेद करे. जो वेद पढ़े और भेद करे. मन में नहीं निर्मलता आए. कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना. क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना. क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना. क्या जाने जो प्रेम गली में. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला आहे का नाही. म्हणून म्हणतात ना, अमृता उनी गोड नाम तुझे पण मन माझे केशवा कावा नाही. आणि नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आणि महाराज म्हणतात तो काला करण्यासाठी आम्ही जन्माला येणार आहे. म्हणून उपजोनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात. का येऊ म्हणता महाराज, तुम्ही राहता तिथं काला नाही का. महाराज म्हणले नाही. वैकुंठी तो ऐसे 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 नाही. वैकुंठी तो आयचे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचे कवळ वैकुंठामध्ये नाही. का नाही महाराज, कारण काला करण्यासाठी देव आणि भक्त लागतात आहे का. देव भक्त दोन्ही करीता ती काला. महाराज म्हणतात काला करायला देव आणि भक्त लागतात. आणि वैकुंठात कोण राहतं बोला. वैकुंठात कोण राहतं देव. म्हणून माणूस मेला की काय लिहितात, कोणता वाशी वैकुंठवासी. क्वार्टर पिऊन मेला तरी वैकुंठवासी. भजन करून मेला तरी मग टाळ वाजवायचा कशाला.
मग दारू पिऊन जर वैकुंठातच जातो माणूस तर मग टाळ कशाला वाजवायचा आहे का नाही. महाराज म्हणले वैकुंठ वाशिलिता, देव कुठं राहतो, वैकुंठात राहतो. पण महाराज देवाचा हल्ली मुक्काम आता बदलला. ज्या सुखाकारणे देव वेडावला, रोयला गड सोडून आळंदीला गेला. हा म्हणा, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आता देव इथे आहे, माझे भक्त गाती जेथे, नारद आम्ही उभा तेथे. मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हा तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. भगवंत सध्या इथे आहे, भगवंत सध्या इथे आहे का नाही. कीर्तनात देव असतो, हा लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले देवाचा हल्ली मुकाम बदलला, देव आता इथे मृत्यू लोकामध्ये आहे. आणि काला हा कर्मभूमीमध्ये होत असतो आणि वैकुंठ ही भोगभूमी आहे. इथं पुण्य कमवायचं आणि कुठं जाऊन भोगायचं, वर जाऊन भोगायचं आहे का नाही. आणि एकदा संपलं की पुन्हा एक खाली आहे. क्षिणे पुण्य मरते लोकम विशंती आहे का नाही. मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची देवेंद्रपणाची उटी उदरे, मग येऊ लागती माघारे उपमुख्यमंत्री पदा आहे का नाही. लक्ष देऊ नका. महाराज म्हणतात मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. लक्षात येते का. एकदा तिथलं पुण्य संपलं की मग पुन्हा खाली यावं लागतं का नाही. तेच पुण्य संपलं की पुन्हा इथं यावं लागत असतं. तिथं कमवता येत नाही. म्हणून काला कर्मभूमीमध्ये आहे, काला भोग भूमीमध्ये होत नाही. म्हणून सध्या देवाई इथे आणि भक्त इथे, म्हणून काला इथे आहे. वैकुंठात काला नाही, सत्यलोकात काला नाही, अमरावतीत काला नाही. अमरावती म्हणजे ही नागपूरकडची नाही हा. आजी ओस अमरावती म्हणजे इंद्राचं दरबार. काला पहावया, मग तिथं सुद्धा काला नाही, तो काला या मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून वैकुंठी तो आहेसे नाही, कवळ काही काल्याचे. ठीक आहे महाराज, मग इथं येऊन काला करणार, मग एकटे खाणार का. महाराज नाही म्हणले एक चालू करा. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. महाराज म्हणले आम्ही जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. बस आम्ही काला एकमेकाच्या मुखात घालणार. लक्ष देऊ नाही का बरं का. आणि महाराज म्हणले तो काला आम्ही कुठं करणार. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. विठोबार विठोबार
पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव वैव सर्वांनी तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा हात वर करा एकदम सरळ करा सर्वांनी एकदम सरळ करा कॅमेरेवाले फोटो घ्या करा हात वर आणि छान भजन म्हणा 2 मिनिटं हा राहू द्या तसेच राहू द्या तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हरी नाम विठ्ठल पांडुरंगा हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हरी पांडुरंगा भजन केलं धन्यवाद लक्ष द्या बसा मला लावलं बस झालं नवरदेव महत्वाचा आहे वराड्याचं काय लक्ष द्या का बघा चांगलं भजन केलं धन्यवाद लक्ष द्या यालाच खरं कीर्तन म्हणतात याला खरा काला म्हणतात हा एवढं प्रेमानं भजन करणं यालाच खरा काला म्हणतात बस धावत्या वेगात अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला 25-30 मिनिटं माझ्या हातात आहे तेवढ्या राहिलेल्या वेळात मी भगवंताचे चरित्र तुमच्या समोर मांडतो कारण प्रामुख्यानं आज ते गरजेचं आहे चरित्र ते उच्चारावे आहे का नाही केले देवे गोकुळी भगवान श्रीकृष्णानं गोकुळात जे चरित्र केलं ते चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा थोडं लक्ष देऊन ऐका मथुरेचा राजा आहे कंस त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी ती देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं कुणाला द्यावी आपली बहीण मग त्यांचेच बालपणचे मित्र होते वसुदेव त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह करायचं ठरवलं आणि थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली वरात कळते ना सर्वांना वरात कळते ना तेवढंच कळतं म्हणावं बाकीचं काही कळत नाही गावातून वरात निघाली
आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं, आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तो मायावर भरोसा नाही का, माने हा भरवसा बोलण्याचा, माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. माणसं माणसावर प्रेम करतात पण कुठपर्यंत, स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. त्रास झाला की प्रेम राहत नाही. त्रास झाला की प्रेम राहत नाही. ठेवू द्या ना कुठेतरी, ठेवा तिथे, ठेवा तिथे, ठेवा ते ठेवा तिथे, आपण नंतर घेऊ ते. हा, त्रास झाला की प्रेम राहत नाही. बघा, त्रास झाला की प्रेम राहत नाही. त्यालाच आणायला पाठवलं, बरोबर आहे. आणि आता कुठं ठेवू याचा त्रास व्हायला की इथल्या इथं उदाहरण घ्या महाराज, लय लांब जाण्याची गरज आहे का, अजिबात नाही. विठाला विठाला. कंसानं विचार केला, हिच्या पोटी येणारा मला मारणार आहे तर हिला जिवंत कशाला सोडायचं. मैंने ती तलवार काढली, घेऊन या खडग. खडग म्हणजे तलवार. माराया धावला